शोधलेला आहे असं आमचं म्हणणं आहे. साहेब, या संदर्भात तुमची उपसमितीची जी बैठक झाली त्याच्यापैकी तुम्ही या संदर्भात काळजी व्यक्त केली होती. आपल्याकडे सूचना आता नेमक्या सरकारला काय करण्यात येत आहेत किंवा काय नेमकं सांगण्यात येत आहे? काय सरकारला आपल्याकडे या संदर्भात नाही, आम्ही जे आहे मी तर स्वतः आमच्या आपल्या आम्ही त्यांना ते पत्र दिलेलं आहे. काय त्याचा ते वकिलांनी टाईप केलेलं इंग्रजी आहे, ते सगळं वाचत बसण्यापेक्षा त्यात आम्ही म्हटलेलं आहे की तुम्ही ज्या हा 2 सप्टेंबरला GR काढलेला आहे शासन निर्णय, ते मराठा समाजासाठी वगैरे वगैरे, तर हा निर्णय घ्यायच्या अगोदर माध्यमामध्ये आलेल्या बातम्या आणि तत्कालीन जी परिस्थिती पाहता घाईघाईत एका समाजाच्या दबावाखाली मंत्रिमंडळासमोर न ठेवता, हरकती व सूचना न मागवता, शिवाय इतर मागासवर्गीय समाजाच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. हा एक मुद्दा आम्ही मांडला. सद्यस्थितीत ओबीसी घटकात 350हून अधिक जातीचा समावेश आहे, त्यामुळे त्या सगळ्यांवर त्याच्यामुळे त्यांच्या हक्कावर गदा येईल. या शासन निर्णयात मराठा समाजा शब्द प्रयोग केला आहे. प्रत्यक्षात कुणबी व मराठा 2 भिन्न जाती आहेत हे महाराष्ट्र शासनानं मान्य केलेलं आहे. कुणबींना ओबीसी तर मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय SC-BC म्हणून शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण दिलेले आहे. म्हणजे सरकारनं कबूल केलेलं आहे की ओबीसीत नाही, कारण सामाजिकदृष्ट्या मागास नाही. मग त्यांच्यासाठी SC-BCचं 10% आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे मराठा समाज या शब्दाचा वापर करून त्यांना पुन्हा ओबीसीमध्ये घेणं हे बेकायदेशीर आहे. त्यांना 2 प्रकारच्या आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. हा पण आहे, तो पण आहे. दुसरे म्हणजे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे निर्णय, त्यानुसार तयार केलेले कायदे नियमावली यात जातीचा दाखला देण्याची प्रक्रिया स्पष्ट केलेली आहे की